मित्रांनो नमस्कार. मी श्री वानखेडे सर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, आमच्या सावित्रीबाई फुले माध्यमिक शाळा बाबानगर नांदेड येथे आज संविधान दिनानिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती. आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री शिरपूरकर सर आणि पर्यवेक्षक श्री देवसरकर सर तसेच इतर आमचे ज्येष्ठ शिक्षक यांच्या प्रेरणेने सहकार्याने मी प्रश्नमंजुषा आयोजित केलेली होती आणि त्या प्रश्नमंजुषेमधील काही निवडक प्रश्न या ठिकाणी मी तुम्हा सर्वांसाठी देत आहो. मित्रांनो, हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला या प्रश्नमंजुषेमध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांची उत्तरासहित माहिती होईल आणि ही तुम्हाला NTSC या परीक्षेमध्ये उपयोगी पडतील. मित्रांनो, यामध्ये जे प्रश्न आहेत ते प्रश्न येणाऱ्या NTSC या परीक्षेमध्ये विचारले जातील. त्याचप्रमाणे बोर्डाच्या परीक्षेमध्ये सुद्धा या प्रश्नांचा अंतर्भाव असेल, कारण हे जे प्रश्न आहेत हे अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न आहेत आणि याचा सराव तुम्ही नक्की करा. चला तर मग पाहूया आजच्या या सत्रातील पहिला प्रश्न काय आहे. मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? प्रश्न पहिला, मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? प्रश्न पहिला आहे, मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? आणि पर्याय आहेत पंडित जवाहरलाल नेहरू, लाला लजपत राय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद. मित्रांनो, प्रश्न परत एकदा ऐका. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? आणि पर्याय आहेत पंडित जवाहरलाल नेहरू, लाला लजपत राय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर या प्रश्नाचं उत्तर आहे, योग्य पर्याय आहे मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. यानंतर नेक्स्ट दुसरा प्रश्न आहे, घटना समितीचे हंगामी अध्यक्ष कोण होते? घटना समिती जी होती त्या समितीचे हंगामी अध्यक्ष कोण होते असा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचे पर्याय आहेत JB कृपलानी, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा, TT कृष्णमाचारी आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा परत एकदा आहे का, भारतीय घटना समितीचे हंगामी अध्यक्ष कोण होते? आणि पर्याय, पहिला पर्याय JB कृपलानी, दुसरा डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा, तिसरा TT कृष्णमाचारी आणि चौथा पर्याय आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर मित्रांनो, या ठिकाणी योग्य पर्याय आहे राजेंद्र प्रसाद, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हा योग्य पर्याय. नेक्स्ट यानंतरचा येणारा प्रश्न आहे मित्रांनो, काळजीपूर्वक बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नक्कीच तुम्हाला या प्रश्नांचा येणाऱ्या परीक्षेमध्ये फायदा होईल. प्रश्न आहे, संविधान सभेची अखेरची बैठक कधी झाली? संविधान सभेची अखेरची बैठक कधी झाली? आणि पर्याय आहेत 25 डिसेंबर 1947, 24 जानेवारी 1950, 12 डिसेंबर 1950 आणि 26 जानेवारी 1950. प्रश्न परत एकदा, संविधान सभेची अखेरची बैठक कधी झाली? 25 डिसेंबर 1947, 24 जानेवारी 1950, 12 डिसेंबर 1950 आणि 26 जानेवारी 1950. हे चार पर्याय आहेत आणि यापैकी करेक्ट पर्याय आहे मित्रांनो 24 जानेवारी 1950. 24 जानेवारी 1950 हा योग्य पर्याय आहे. चला तर प्रश्न पाहूया पुढचा. भारतीय जनतेने मसुदा समितीला किती सूचना सादर केल्या? भारतीय जनतेने मसुदा समितीला किती सूचना सादर केल्या? मित्रांनो, जेव्हा मसुदा समिती तयार करण्यात आलेली होती तेव्हा मसुदा समितीने काही सूचना भारतीय नागरिकांकडून मागवल्या होत्या आणि त्या सूचना एकंदर किती होत्या हे आपल्याला खालील पर्यायामधून निवडायचं आहे. पर्याय आहेत 7535, दुसरा पर्याय 7555,
तिसरा पर्याय 7,435 आणि चौथा पर्याय आहे 7,965. तर यापैकी योग्य पर्याय आहे 7,555. 7,555 सूचना हे भारतीय नागरिकांकडून मसुदा समितीला केल्या होत्या. त्यानंतरचा प्रश्न आहे, संविधान सभेची स्थापना कधी करण्यात आली? संविधान सभेची स्थापना कधी करण्यात आली हा प्रश्न आहे. पर्याय आहेत 9 डिसेंबर, 6 डिसेंबर, 12 डिसेंबर आणि 15 डिसेंबर. परत एकदा प्रश्न नीट आहे का? संविधान सभेची स्थापना कधी करण्यात आली? पर्याय 9 डिसेंबर, 6 डिसेंबर, 12 डिसेंबर आणि 15 डिसेंबर. संविधान सभा जी आहे तिची स्थापना कधी करण्यात आलेली होती? डिसेंबर महिन्यातला कोणता दिवस नेमका हे आपल्याला विचारलेलं आहे. आणि या प्रश्नाचा खरा पर्याय आहे, योग्य पर्याय आहे 12 डिसेंबर. 12 डिसेंबरला संविधान सभेची स्थापना करण्यात आलेली होती. नेक्स्ट, संविधान सभेने घटना समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली? संविधान सभेने घटना समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली असा प्रश्न आहे. आणि पर्याय डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सच्चिदानंद सिन्हा आणि जे.बी. कृपलानी. या पर्यायापैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. प्रश्न परत एकदा, संविधान सभेने घटना समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली? डॉक्टर राजेंद्र प्रसाद पर्याय, पहिला पर्याय, दुसरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तिसरा पर्याय सच्चिदानंद सिन्हा आणि चौथा पर्याय आहे जे.बी. कृपलानी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो डॉक्टर राजेंद्र प्रसाद. संविधान सभेने घटना समितीच्या अध्यक्षपदी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती केलेली होती. पुढचा प्रश्न घेऊया. संविधान सभेने घटना समितीच्या उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केलेली होती? संविधान सभेने घटना समितीच्या उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली? आणि पर्याय आहेत बी.एन. राव, जे.बी. कृपलानी, सच्चिदानंद सिन्हा आणि हरेंद्र कुमार मुखर्जी असे पर्याय आहेत. संविधान सभेने घटना समितीच्या उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केलेली होती? बी.एन. राव, जे.बी. कृपलानी, सच्चिदानंद सिन्हा आणि हरेंद्र कुमार मुखर्जी. यापैकी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. तर या ठिकाणी योग्य पर्याय आहे हरेंद्र कुमार मुखर्जी. हरेंद्र कुमार मुखर्जी हे संविधान सभेने नियुक्त केलेले घटना समितीचे उपाध्यक्ष होते. नेक्स्ट, मसुदा समितीच्या एकूण किती सभा झाल्या? मसुदा समितीच्या एकूण किती सभा झाल्या असा प्रश्न आहे. आणि पर्याय आहेत 48, 54, 44 आणि 64. पर्याय पुन्हा एकदा आहे का? 48, 54, 44 आणि 64. मसुदा समितीच्या एकूण किती सभा झालेल्या होत्या असा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे मसुदा समितीच्या एकूण किती सभा झाल्या. या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला या 4 पर्यायामधून निवडायचं आहे. पर्याय आहे 48, 54, 44 आणि 64. तर विद्यार्थी मित्र हो, या प्रश्नाचं खरं उत्तर आहे करेक्ट, आणि ते म्हणजे 44 एवढ्या सभा झालेल्या होत्या मसुदा समितीच्या. त्यानंतरचा प्रश्न घेऊन आलेला आहोत बघा. संविधान लिहिण्यासाठी किती कालावधी लागला होता? संविधान लिहिण्यासाठी किती कालावधी लागला होता असा प्रश्न आहे. संविधान लिहिण्यासाठी एकूण किती कालावधी लागला होता? आणि या प्रश्नाच्या उत्तरासाठी खाली पर्याय दिलेले आहेत तर मित्रांनो आपल्याला. तर त्यापैकी पहिला पर्याय आहे 3 वर्ष 11 महिने 20 दिवस. 3 वर्ष 11 महिने 20 दिवस पहिला पर्याय. दुसरा पर्याय आहे 2 वर्ष 18 दिवस. तिसरा पर्याय आहे 2 वर्ष 10 महिने 9 दिवस.
आणि मित्रांनो शेवटचा पर्याय आहे 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. तर यापैकी आपल्याला योग्य पर्याय कोणता ते निवडून लिहायचं आहे. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क असे ठेवण्यात आलेले होते आमच्या शाळेमध्ये या प्रश्नमंजुषेसाठी. तर मित्रांनो सांगा किंवा नोंद करा तशी. बघा तर मग या ठिकाणी हा पर्याय योग्य आहे. 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस एवढा कालावधी संविधान लिहिण्यासाठी लागलेला होता. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे. पुढचा प्रश्न, नेक्स्ट क्वेश्चन्स. भारतीय संविधानाचे शिल्पकार कोणास म्हटले जाते? हे सर्वांना ज्ञात असणारा असा प्रश्न आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार कोणास म्हटले जाते? सर्वांनाच हा प्रश्न माहिती आहे उत्तर याचं. तरी पण पर्याय बघा. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तिसरा पर्याय सच्चिदानंद सिन्हा आणि जे.बी. कृपलानी. तर यापैकी योग्य पर्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हटले जाते. नेक्स्ट, घटना समितीचे पहिले अधिवेशन कोठे पार पडले? घटना समितीचे पहिले अधिवेशन कोठे पार पडले? घटना समिती जी आहे त्या समितीचे पहिले अधिवेशन कोठे पार पडले? आणि पर्याय आपल्याला दिलेले आहेत मुंबई, कलकत्ता, लखनौ आणि दिल्ली. मुंबई, कलकत्ता, लखनौ आणि दिल्ली यापैकी घटना समितीचे पहिले अधिवेशन कोठे पार पडले होते? तर या प्रश्नाचं खरं उत्तर आहे दिल्ली. चला तर पाहूया पुढचा प्रश्न. भारतीय संविधानानुसार स्वातंत्र्य दिनी देशाला संबोधित करण्याचा अधिकार कोणाला देण्यात आला आहे? भारतीय संविधानानुसार स्वातंत्र्य दिनी देशाला संबोधित करण्याचा अधिकार कोणाला देण्यात आलेला आहे संविधानानुसार? आणि त्यासाठी पर्याय आहे राष्ट्रपती, पंतप्रधान, अध्यक्ष, जनता. पहिला पर्याय राष्ट्रपतींना, दुसरा पर्याय पंतप्रधानांना, तिसरा पर्याय अध्यक्षांना की चौथा पर्याय जनतेला. यापैकी योग्य पर्याय कोणता ते आपल्याला निवडायचा आहे. आणि तुम्हाला सर्वांना ज्ञात आहेच तरी पण बघा, योग्य पर्याय आहे पंतप्रधान. कारण पंतप्रधान हा देशाला संबोधित करीत असतो स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी. चला तर पुढचा प्रश्न बघूया. भारतीय राज्यघटना लिहिण्यासाठी किती रुपये खर्च आला? भारतीय राज्यघटना लिहिण्यासाठी किती रुपये खर्च आला? आणि पर्याय 55 लाख, 64 लाख, 74 लाख आणि शेवटचा पर्याय 65 लाख रुपये. भारतीय राज्यघटना लिहिण्यासाठी किती रुपये खर्च आला असा प्रश्न आहे. आणि पर्याय आहेत 55 लाख, 64 लाख, 74 लाख आणि 65 लाख. तर यापैकी 65 लाख हे योग्य पर्याय आहे. नेक्स्ट, भारतीय संविधान कधी अंमलात आले? भारतीय संविधान कधी अंमलात आले असा प्रश्न आहे. आणि पर्याय आहेत 26 जानेवारी 1949, दुसरा पर्याय आहे 26 जानेवारी 1950, तिसरा पर्याय आहे 26 नोव्हेंबर 1946 आणि चौथा पर्याय 26 जानेवारी 1949. भारतीय संविधान कधी अंमलात आले? पहिला पर्याय 26 नोव्हेंबर 1949, दुसरा 26 जानेवारी 1950, तिसरा 26 नोव्हेंबर 1946 आणि चौथा पर्याय 26 जानेवारी 1949. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 25 जानेवारी 1949. 26 जानेवारी 1949.
26 जानेवारी 1950. नेक्स्ट, कोणता दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो? कोणता दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो? आणि पर्याय 26 जानेवारी, 25 नोव्हेंबर, 23 जानेवारी आणि शेवटचा 26 नोव्हेंबर. कोणता दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो? पर्याय 26 जानेवारी, 25 नोव्हेंबर, 23 जानेवारी की 26 नोव्हेंबर. आणि या प्रश्नाचं खरं उत्तर आहे 26 नोव्हेंबर. 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. नंतरचा प्रश्न आहे, भारतात संविधानानुसार राज्यकारभार करण्यास रिकामी जागा पासून सुरुवात झाली. भारतात संविधानानुसार राज्यकारभार करण्यास रिकामी जागा पासून सुरुवात झाली. पर्याय 26 जानेवारी 1949, 26 जानेवारी 1950, 15 ऑगस्ट 1947 आणि शेवटचा पर्याय 26 जानेवारी 1947. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 26 जानेवारी 1949. 26 जानेवारी 1950. 26 जानेवारी 1950 या दिवसापासून भारतात संविधानानुसार राज्यकारभार करण्यास सुरुवात झाली. यानंतरचा प्रश्न पाहूया. भारताच्या संविधानाने रिकामी जागा शासन पद्धतीविषयी तरतूद केलेली आहे. पर्याय अध्यक्षीय, संसदीय, राजेशाही यापैकी नाही. प्रश्न परत एकदा. भारताच्या संविधानाने रिकामी जागा शासन पद्धतीविषयी तरतूद केलेली आहे. कोणती शासन पद्धती भारताला हवी आहे असं संविधानाने म्हटलेलं होतं? तर यापैकी पर्याय अध्यक्षीय, संसदीय, राजेशाही की यापैकी नाही. तर यासाठी योग्य पर्याय आहे संसदीय. पुढचा प्रश्न. संविधानाच्या उद्देशिकेत सर्व भारतीय नागरिकांना रिकामी जागा मूल्यांची हमी दिलेली आहे. संविधानाच्या उद्देशिकेत सर्व भारतीय नागरिकांना रिकामी जागा मूल्यांची हमी दिलेली आहे किंवा दिली आहे असा प्रश्न आहे. आणि पर्याय आहेत न्याय, स्वातंत्र्य, समता आणि वरील सर्व बरोबर. संविधानाच्या उद्देशिकेत सर्व भारतीय नागरिकांना रिकामी जागा मूल्यांची हमी दिली आहे. मूल्य आहेत न्याय, स्वातंत्र्य, समता आणि शेवटचा पर्याय वरील सर्व बरोबर. तर मित्रांनो, वरील सर्व बरोबर हा पर्याय योग्य आहे. चला तर मग नेक्स्ट. भारताच्या संविधान निर्मितीला कधी सुरुवात झाली? भारताच्या संविधान निर्मितीला कधी सुरुवात झाली? पर्याय आहेत 6 डिसेंबर 1942, 6 डिसेंबर 1942. दुसरा पर्याय 26 नोव्हेंबर 1947. तिसरा पर्याय 26 जानेवारी 1946 आणि शेवटचा चौथा पर्याय 6 डिसेंबर 1946. भारताच्या संविधान निर्मितीला कधी सुरुवात झाली असा प्रश्न आहे. आणि याचे पर्याय आहेत 6 डिसेंबर 42, 26 नोव्हेंबर 47, 26 जानेवारी 46 आणि शेवटचा पर्याय 6 डिसेंबर 46. तर या ठिकाणचा योग्य पर्याय आहे 6 डिसेंबर 1946. 6 डिसेंबर 1946 या दिवशी भारताच्या संविधान निर्मितीला सुरुवात झाली. पुढचा प्रश्न घेऊया.
खालीलपैकी कोण मसुदा समितीचे सदस्य नव्हते? खालीलपैकी कोण मसुदा समितीचे सदस्य नव्हते असं विचारलेलं आहे. खालीलपैकी कोण मसुदा समितीचे सदस्य नव्हते? आणि प्रश्न असाच आहे की खालीलपैकी कोण मसुदा समितीचे सदस्य नव्हते? आणि पर्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, टी कृष्णमाचारी आणि एन गोपालस्वामी अय्यंगर. या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. सांगा मग. बघा, टिक करा त्याच्यावर. खालीलपैकी कोण मसुदा समितीचे सदस्य नव्हते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, टी कृष्णमाचारी, एन गोपालस्वामी अय्यंगर. तर मित्रांनो, या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे मसुदा समितीचे सदस्य नव्हते. तर अशा प्रकारे मित्रांनो, या ठिकाणी आपण महत्त्वाचे असे हे MCQs या ठिकाणी घेतलेले आहे. संविधान दिनाचे औचित्य साधून प्रश्नमंजुषा ही जी स्पर्धा परीक्षा घेण्यात आलेली होती आमच्या शाळेमध्ये, त्या प्रश्नमंजुषेमधील काही निवडक प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेले आहे, जे तुम्हाला परीक्षेमध्ये नक्की फायद्याचे ठरतील, उपयोगी ठरतील. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत माझ्यासोबत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. भेटूया पुढच्या एका नवीन सत्रामध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद.